नाही, विनामूल्य मूर्ती देण्याचं काम ते करतायत। फक्त एक दक्षिणा म्हणून एक श्रीफळ आपण त्यांना देणार आहोत का जेणेकरून जेवढ्या मूर्ती त्यांनी वाटल्या वितरण केल्या विनामूल्य त्याचा मोबदला श्रीफळ म्हणून जे नाशिकला जे रामकुंड आहे, ज्या ठिकाणी अहिल्यादेवींचं चांगलं मंदिर आहे, त्या ठिकाणी मोठा विधी करून जेवढ्या मूर्ती वाटल्यात तेवढी श्रीफळ एकत्र करून एक मोठा विधी करून मोठा सोहळा त्या ठिकाणी ते साजरा करतायत। मागच्या वेळेला पुण्यतिथीच्या वेळेला त्यांनी रामकुंडावर 51 मूर्ती वाटल्या होत्या म्हणून 51 नारळांचा त्यांनी सोहळा त्या ठिकाणी केला होता आणि त्याचं कौतुकसुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये समाजाने त्यांनी केलं आहे। एवढंच नाही तर ते प्रहार संघटना जी बच्चूभाऊ कडू यांची संघटना आहे त्या संघटनेमध्ये नाशिक जिल्ह्याचे प्रहार संघटनेचे सरचिटणीस म्हणून काम करतायत। हे काम करत असताना अतिशय तळागाळात रंजल्या गांजलेल्या लोकांना एक मदतीचा हात देण्याचं काम ते करतात। मग अपंगांना व्हीलचेअर असेल, कुणाला काट्या असेल, आंधळ्याला चष्मा असेल, ज्याला ऐकू येत नसेल त्याला श्रवण यंत्र असेल, अशा प्रकारचं साहित्य देण्याचं काम ते या ठिकाणी करतायत। आणि त्यांच्या त्या कार्याची दखल घेऊन म्हणून त्यांनी सांगितलं होतं कधी चांदवड महाराष्ट्राची उपराजधानी चांदवड का जिथं अहिल्यादेवींचा रंगमहाल आहे जो मोडकळीस आला होता म्हणून बच्चूभाऊंच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडनं पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयाचा निधी म्हणून आता सुस्थितीमध्ये ते एक रंगमहाल अहिल्यादेवींचा मोठ्या प्रमाणात सुस्थिती असा बनवला आहे आणि पर्यटन स्थळाचा दर्जा सुद्धा त्या ठिकाणी देण्यासाठी त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे। आणि म्हणून पर्यटन स्थळ जे आहे चांदवडला अहिल्याबाईंचं त्या ठिकाणी अनेक महाराष्ट्रातून लोक भाविक जनता सर्वसामान्य माणूस त्या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी जातोय, अहिल्यादेवी मातेची नतमस्तक होण्यासाठी जातोय। ही आपल्या सर्वांच्या दृष्टीनं एक आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे आणि म्हणून विशेष कौतुक या ठिकाणी समाधानरावांचं मी माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं करू इच्छितो। आणि म्हणून या ठिकाणी मी समाधान भाऊंच्या बाबतीमध्ये एकच सांगू शकतो की रानावनात एका वेळी पडलेले फुले जसे कोणी कौतुक करण्याची वाट न पाहता फुले असतात तसेच तुम्ही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता प्रामाणिक प्रयत्नावर टिकून राहा। कौतुक करणारे तुम्हाला शोधत येतील, समाधानची त्या कोणाच्या कौतुक करील याची वाट पाहण्याची गरज तुम्हाला भासणार नाही। या ठिकाणी एवढंच बोलतो आणि या ठिकाणी